नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकूया संदेशवहनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय किंवा संदेशवहन दूर करण्यासाठी आपल्याला कोणत्या मार्गाचा उपयोग करावा लागतो, त्यासाठी कोणते मार्ग आहेत. याच्या आधी आपण शिकलेले आहोत की संदेशवहनातील अडथळे. आता तेच अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला काही उपाय दिलेले आहेत. तर ते जे अडथळे आहेत संदेशवहनात ते आपण कोणत्या मार्गाने अडथळे दूर करू शकतो आहे. तर पहिला मुद्दा विद्यार्थ्यांनो, प्रतिक्रिया व प्रतिसाद अजमावणे. प्रतिक्रिया व प्रतिसाद अजमावणे. संदेशवहनातील अडथळे दूर करण्याकरिता संदेशावरील प्रतिक्रिया व प्रतिसाद अजमावणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. संदेशाचा उद्देश साध्य करण्याकरिता संदेशदात्याने संदेश प्राप्तकर्त्यांची प्रतिक्रिया नेहमीच समजावून घेणे खूप आवश्यक आहे. जर संदेशदाता म्हणजेच माहिती देणारा, संदेश स्वीकारता म्हणजेच माहिती स्वीकारणारा यांच्यातली जी दोघांची अंडरस्टँडिंग आहे ही नेहमी क्लिअर, स्पष्ट असायला पाहिजे आहे. आणि जो संदेशदाता आहे त्यांची प्रतिक्रिया नेहमी संदेश स्वीकारत्याने समजावून घेणे खूप आवश्यक आहे. आणि संदेशदात्याने सुद्धा आपली प्रतिक्रिया समजावून सांगणे खूप आवश्यक आहे. संदेश देत असताना संदेश घेणाऱ्या व्यक्तीला संदेश समजला किंवा नाही हे त्याला विचारून किंवा समजलं की नाही अशी प्रतिक्रिया विचारणे खूप आवश्यक आहे. तरच संदेशवहनाची प्रतिक्रिया किंवा संदेशवहनाची क्रिया पूर्ण झाली असे आपल्याला म्हणता येईल. अन्यथा आपल्याला ती प्रतिक्रिया पूर्ण झालेलीच नाही असे समजण्यास काही हरकत नाही. तर संदेश देताना संदेश प्राप्तकर्त्यांच्या चेहऱ्यावर संदेश प्राप्तकर्त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यात उमटलेले भाव, विशेषतः प्रश्नार्थक चेहरा व गोंधळात पडलेला चेहरा किंवा न समजल्याची जाणीव देणारे डोळे व संभ्रमात पळून डोके खाजविणे व संदेश घेताना केलेला काही शब्दांचा पुनरुच्चार या बाबींकडे लक्ष द्यावे. जर आपण संदेश देत आहोत तर आपण संदेश देत असताना संदेश प्राप्तकर्त्याला तो समजला किंवा नाही हे त्याला विचारल्या पाहिजे किंवा त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. जर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, प्रश्नार्थक चेहरा जर गोंधळलेला असेल, जर समजला नसेल तर कोणी उगाच डोक्याला खाजवतो आहे, असे इतरत्र त्या कृती करत असतात. यावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की त्याला खरोखरच संदेश समजला किंवा नाही. जर फोनवरून संदेश दिला असल्यास संदेश प्राप्तकर्त्याला संदेश त्याच्या शब्दात सांगावायला लावणे किंवा त्याला त्याबाबत प्रश्न विचारणे व त्यांच्याकडून प्रश्न अपेक्षित करणे व त्यांच्या कार्यावर देखरेख करून संदेशावर प्रतिक्रिया अजमावता येतात. जर आपण फोनद्वारे संदेश देत आहोत तर त्याला विचारणे खूप आवश्यक आहे की संदेश समजला किंवा नाही, किंवा त्याला त्या संदेशावर प्रश्न विचारणे खूप आवश्यक आहे. जर त्याला संदेश समजला असेल, एखादी माहिती समजली असेल तर तो प्रश्न निश्चितपणे आपल्याला करेल. कारण जर त्याला तो संदेशच समजला नसेल तर तो आपल्याला काहीही विचारणार नाही, कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकत नाही. पण जर त्याला संदेश समजला असेल तर तो आपली प्रतिक्रिया मात्र विचारेल, प्रतिक्रिया आपली समोर ठेवेल, त्याबाबत प्रश्न विचारेल. ही एक प्रतिक्रिया अजमावण्याची एक पद्धत आहे की संदेश समजला किंवा नाही. जर प्रतिक्रिया त्यांची आपल्याला येत असेल संदेशासंदर्भात तर हा एक त्याच्यावरचा मार्ग आहे. संदेशवहनातील अडथळे दूर करण्यासंबंधीचा हा एक मार्ग आहे. दुसरा आहे विद्यार्थ्यांना मुद्दा, संदेशवहनाची भाषा व पद्धती. संदेशवहनाची भाषा व पद्धती. संदेशाची भाषा पद्धती सोपी असावी, शब्दातून एकच अर्थ स्पष्ट असावा. संदेशाची भाषा किचकट वा अवघड असू नये. जर आपण संदेश लिहित आहोत किंवा संदेश कोणाला पाठवत आहोत, जसं की कामगार, कर्मचारी हे कमी शिक्षित लोक असतात, कमी शिकलेले लोक असतात, म्हणून आपल्याला त्यांच्याच भाषेत, त्यांना समजेल त्याच भाषेत संदेश लिहिणे खूप आवश्यक आहे. संदेशाची भाषा ही किचकट असू नये किंवा कठीणही असू नये. संदेशदात्याने शक्यतो संदेश प्राप्तकर्त्यांच्या भाषेतच संदेश द्यावा. म्हणून संदेशाची भाषा सोपी असणे व प्रभावी संदेशवहन क्रियेचा हा महत्त्वाचा भाग आहे. संदेशवहनात असणारे टप्पे कमी करणे
हा प्रभावी संदेशवहनाचा दुसरा एक उपाय आहे. जर संदेशवहनात काही अडथळे असतील, काही अडीअडचणी असतील, काही टप्पे असतील तर ते आपल्याला दूर करणे किंवा कमी करणे खूप आवश्यक आहे. हा प्रभावी संदेशवहनाचा हा दुसरा उपाय आहे. या दृष्टीने दुतर्फी संदेशवहन करताना अधिकाऱ्यांच्या साखळी मार्गाव्यतिरिक्त इतर मार्गाने संदेशवहनाचा मार्ग आखावा. त्यामुळे संदेशवहन विना अडथळा वेगाने होऊ शकेल. हा झाला दुसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो. संदेशवहनाची भाषा आणि पद्धती. आपण संदेशवहनाची भाषा त्याच भाषेमध्ये लिहायला पाहिजे जी भाषा कामगारांना, कर्मचाऱ्यांना समजेल. त्या भाषेचा आपल्याला अवलंब करावा लागेल, त्या पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल, जेणेकरून संदेशवहनात ज्या काही अडीअडचणी निर्माण होतील तर त्या आपल्याला दूर करता येतील. तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो, श्रोत्यांची भूमिका. श्रोते म्हणजे बघा, संदेशदात्याने केवळ संदेश देण्याचेच कार्य करू नयेत तर अनेक वेळा त्याला उत्कृष्ट श्रोत्यांची व ऐकणाऱ्यांची भूमिका घ्यावी लागते. श्रोत्यांची भूमिका म्हणजेच जे काही आपला संदेश ऐकतात. जर आपण एकच संदेश अनेक व्यक्तींपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि जर आपण तोच संदेश घेण्यासाठी आपण मीटिंग अरेंज केली, एक सभा अरेंज केली तर तो जो संदेश आहे, जी काही सूचना आहे व्यवसाय संदर्भात, तर ती एका वेळी आपण प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवू शकतो आहे. पण यासाठी काय असतं की संदेशदाता म्हणजे जो माहिती देतो आहे तर यांचे नुसते केवळ संदेश देण्याचेच कार्य नाही आहे, तर अनेक वेळा त्यांना त्यांची भूमिका म्हणजे श्रोत्यांची भूमिकासुद्धा घ्यावी लागतो आहे की खरोखरच आपल्याला तो संदेश समजतो किंवा नाही, किंवा जे श्रोते बसलेले आहेत आपला संदेश ऐकत आहेत त्यांची भूमिका घेणे खूप आवश्यक आहे. विशेषतः जेव्हा संदेश प्राप्त झाल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो किंवा आपल्या अडचणी किंवा संदेशातील आपल्याला समजलेला भाग वा न समजलेला भाग स्पष्ट करीत असतो. अशावेळी संदेश देणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या पक्षाचे म्हणणे शांतपणे व लक्षपूर्वक ऐकणे खूप आवश्यक आहे. काही वेळा त्याला फक्त काही मोजके प्रश्न विचारून त्याला अधिक बोलण्यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे. जर संदेश प्राप्त झाल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो. जर आपण फॉर एक्झाम्पल वर्गामध्ये जसं आपण क्लास घेतो आहे, शिक्षक शिकवित आहे, विद्यार्थी समजून घेत आहेत, पण शिकवलेला भाग विद्यार्थ्यांना समजत आहे किंवा नाही याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून विचारणे खूप आवश्यक आहे. त्याच प्रकारे सुद्धा संदेश प्राप्त झाल्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे खूप आवश्यक आहे. जर त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करण्याची त्याच्यात सहनशक्ती असेल तर त्याच्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा संदेश समजला किंवा नाही अशा अनेक प्रकारच्या जर समस्या असतील तर तो आपली भूमिका मांडू शकतो आहे संदेश देणाऱ्यांच्या समोर. अशा वेळी संदेश देणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या पक्षाचे म्हणणे शांतपूर्वक व लक्षपूर्वक ऐकणे सुद्धा आवश्यक आहे. काही वेळा त्याला फक्त काही मोजके प्रश्न विचारून त्याला अधिक बोलण्यास प्रवृत्त करणे सुद्धा खूप आवश्यक आहे. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांना, शब्दापेक्षा कृती महत्त्वाची. शब्दापेक्षा कृती महत्त्वाची. आदेशदात्याने नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आदेशदाता म्हणजे जो आदेश करणारा आहे, जो माहिती देणारा आहे, हा आपण आदेशदाता म्हणूया. आदेशदात्याने नेहमी लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आदेशदाता हा व्यवसायातील केंद्रबिंदू समजला जातो व आदेश देणाऱ्याने आदेशाप्रमाणे वागणे सुद्धा खूप आवश्यक आहे. जो आदेशदाता आहे म्हणजेच माहिती देणारा आहे तर तो त्या व्यवसायाचा केंद्रबिंदू समजला जातो आणि त्याने तो स्वतः व्यवसायाच्या आदेशाप्रमाणे वागणे सुद्धा आवश्यक आहे. तो इतरांच्या दृष्टीने आदर्श असावा. तसे असेल तरच त्याच्या शब्दांना व आदेशांना प्राप्त होऊ शकतो. उदाहरणार्थ वेळेवर येणे, कामाच्या वेळेत इतरांशी गप्पा, चहा यात वेळ न घालविणे किंवा कार्याच्या वेळेत चहाला न जाणे किंवा वेळेआधी निघून जाणे यासारख्या बाबतीत आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांचे वर्तन व आदेश यात फरक असू नये, तरच त्यांच्या आदेशाचे अर्थ प्राप्त होतो. जर जो आदेशदाता आहे म्हणजेच हा व्यवसायाचा आपण केंद्रबिंदू समजतो आहे
जर त्यांनीच व्यवसायाच्या संदर्भातले आदेश पाळले नाही, नियम पाळले नाही, तर दुसरे कर्मचारी कामगार हे सुद्धा आदेश किंवा नियम पाळणार नाही. जसे की जर जो आदेशदाता आहे त्याला जर वेळेवर येत नसेल, कामाच्या वेळेत इतरांशी गप्पा गोष्टी करत असेल, चहा घ्यायसाठी वेळ घालवत असेल, जर कार्यालयीन कामात चहा घ्यायला जात असेल किंवा वेळेआधी निघून जात असेल, तर अशा वेळी काय होतो आहे, तो संदेशदाता आहे, आदेशदाता आहे, हा व्यवसायाच्या नियमाचे पालन करत नाही हे लक्षात येते. आणि त्याच पद्धतीने दुसरेसुद्धा कामगार कर्मचारी हे सुद्धा आपली वर्तणूक करत असतात. तर त्यांच्या आदेशांना अर्थ प्राप्त होत नाही, कारण दुसऱ्या कर्मचाऱ्यांना कामगारांना वाटतो की हा जो आदेशदाता आहे, व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, हाच नियमाचे पालन करत नाही, तर आपण कशाला करू, अशी त्यांची कृती असते. आणि म्हणूनच शब्दांपेक्षा कृती ही खूप महत्त्वाची आहे. 5वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, परिपूर्णता. संदेश थोडक्यात असावा. हे जे खरी असले तरी त्याचा अर्थ असा नव्हे की संदेश नेहमीच थोडक्या शब्दात असावा. काय आहे की संदेश हा थोडक्यात असणे आवश्यक आहे. हे जरी खरी असले तरी मात्र संदेश हा थोडक्यात शब्दात नसावा. म्हणजेच शब्दाची मर्यादा असते. अशा शब्दांचा वापर करायला पाहिजे की जर थोडक्यातही लिहिला असेल पण मात्र अर्थ पूर्ण त्या शब्दात यायला पाहिजे. म्हणून तो थोडक्यात असावा, पण थोडके शब्द मात्र त्या संदेशात असू नये. आवश्यकता वाटल्यास संदेशांना आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे असावीत, काही ठिकाणी स्पष्टीकरण असावे, म्हणजे संदेशातून पूर्ण अर्थ स्पष्ट होऊ शकेल असा परिपूर्ण संदेश असावा. परिपूर्ण संदेशच संदेशाचा उद्देश सफल करण्यास उपयुक्त ठरतो. जर आपण एखादा संदेश देत आहोत तर संदेश हा थोडक्यात असावा, पण मात्र तो संदेश परिपूर्ण शब्दात असावा. तो थोडक्यात तर असावा पण थोडक्या शब्दात असू नये, जेणेकरून जर आवश्यकता वाटल्यास संदेशांना आवश्यक त्या ठिकाणी उदाहरणे असावीत, काही ठिकाणी स्पष्टीकरण असावे आणि संदेशातून त्याचा पूर्ण अर्थ स्पष्ट होणे आवश्यक आहे. तरच तो संदेशाचा उद्देश पूर्ण झाला, संदेशाचा हेतू पूर्ण झाला, संदेशासाठी उपयुक्त आहे असे आपल्याला समजणे आवश्यक आहे आणि तरच तो उपयुक्त होईल. 6वा मुद्दा आहे संदेशाबाबतची माहिती. संदेश देणाऱ्या व्यक्तीला आपण कोणत्या बाबतीत संदेश देत आहोत याची पूर्ण कल्पना असावी. जर आपण संदेश कोणत्या विषयावर देणार आहोत, कोणत्या बाबतीत देणार आहोत याची परिपूर्ण कल्पना त्या संदेशदात्याला असणे आवश्यक आहे. जर संदेश देणाऱ्याला पूर्ण माहिती असल्यास ती योग्य प्रकारे संदेश देऊ शकतो. त्याच्या संदेशाकरिता तो योग्य प्रकारे वाक्यरचना करू शकतो व संदेशाची शब्दरचना कराव्या लागणाऱ्या कृतीप्रमाणे रचना करू शकतो. जर संदेशदात्याला एखाद्या विषयासंदर्भात, एखाद्या बाबतीसंदर्भात माहिती द्यावायची असेल तर त्या विषयासंदर्भात संदेशदात्याला परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे, परिपूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे. तरच तो संदेश योग्य प्रकारे पोहोचवू शकतो किंवा संदेश देऊ शकतो. संदेशाकरिता जी योग्य प्रकारे वाक्यरचना आहे तो योग्य प्रकारे करू शकतो आहे. शब्दरचना, कृती यामध्ये तो योग्य फेरबदल करून त्याची योग्य प्रकारे रचना करू शकतो. या व्यतिरिक्त संदेशदात्याला सर्वसाधारणपणे संदेश प्राप्त करता कोणते प्रश्नही विचारू शकेल, त्याच्या अडचणी कोणत्या असू शकतील याची देखील पूर्ण कल्पना असणे खूप आवश्यक आहे. संदेशदात्याला याची कल्पनासुद्धा असणे आवश्यक आहे की जर आपण संदेश दिला तर संदेश प्राप्त करता कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारू शकतो किंवा त्याला कोणती अडचण निर्माण होऊ शकेल आणि तो आपली कोणतीही अडचण ठेवू शकतो. तर याचा सामना करण्याची त्याच्यात पूर्ण तयारी असणे आवश्यक आहे, त्याची पूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे. तरच संदेशवहनातील अडथळा दूर होऊ शकतो आहे. 7वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, इतर बाबी. संदेश माध्यमाची व त्याच्या वेगाची कल्पना संदेशदात्याला असावी. त्यामुळे विशिष्ट प्रसंगी जर त्याला वाटले तर तो त्या वेगाने संदेशवहन करण्याकरिता योग्य तो आदेश देऊ शकतो. काही वेळा गरजेप्रमाणे संदेशवहन करण्याकरिता तार, टेलिफोन, केबल, पत्र यासारख्या माध्यमाचा तो उपयोग करू शकतो आहे. जर संदेशदाता आहे म्हणजेच माहिती देणारा, तर याला त्या संदेशासंदर्भात परिपूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे. जर त्याला असे वाटले संदेशदात्याला की तो योग्य वेगाने
आणि योग्य वेळी पोहोचणे हे आवश्यक आहे, तरच तो इतरत्र साधनाचा वापर करू शकतो, जसे की तार आहे, टेलिफोन आहे, केबल आहे, पत्र आहे, यासारख्या माध्यमाचा तो उपयोग करू शकतो. संदेशानंतर व्यवस्थापकाने संदेश प्राप्तकर्त्यांकडून वेळोवेळी केलेल्या कार्याचे अहवाल वा माहिती मागवावी. जर संदेशदाता एखाद्या संदर्भात माहिती देत आहे किंवा संदेश देत आहे, संदेश प्राप्तकर्त्याला ती माहिती किंवा आदेश समजला किंवा नाही, किंवा कामाचा आढावा वेळोवेळी संदेश प्राप्तकर्त्याने संदेशदात्याने संदेश प्राप्तकर्त्याकडून मागविणे खूप आवश्यक आहे. त्यावरून संदेशाच्या अंमलबजावणीत केलेली प्रगती, संदेश प्राप्तकर्त्याला संदेश कितपत समजला हे संदेशदात्याला समजण्यास योग्य होते, आणि हा एक संदेशवहनातील अडथळा दूर करण्यासाठी उपाय आहे. शेवटचा मुद्दा विद्यार्थ्यांनो, 8वा, वातावरण. संदेशदाता आणि आदेश प्राप्तकर्ता म्हणजे संदेश देणारा आणि संदेश प्राप्तकर्ता यांच्यात विश्वासाचे वातावरण असणे आवश्यक आहे. अशी परिस्थिती निर्माण करणे, तसेच शब्दापेक्षा अर्थाला महत्त्व देणे यासारख्या मार्गाने संदेशवहन प्रभावी करता येते. जर संदेशवहनातील अडथळा आपल्याला दूर करावायचा आहे, तर जो व्यवसाय आहे त्याच्यातील वातावरण हा अनुकूल असणे खूप आवश्यक आहे. संदेशदाता आणि संदेश प्राप्तकर्ता यांच्यात विश्वासाचे वातावरण असणे खूप आवश्यक आहे, तरच संदेशवहनातील अडथळा दूर होतो आणि आपल्याला इतरत्र बाबींचा सुद्धा आपल्याला माध्यमाचा अवलंब करता येतो. तर विद्यार्थ्यांनो, हे जे 8 मुद्दे आपण बघितलेले आहोत, हे संदेशवहनातील अडथळे दूर करण्यासाठी उपाय किंवा मार्गे अशा प्रकारचा प्रश्न थेरिटिकलमध्ये तुम्हाला 4 मार्कासाठी विचारू शकतो आहे. तर हा या युनिटवरील शेवटचा भाग होता विद्यार्थ्यांनो. युनिट क्रमांक 1 आपला संपलेला आहे. याच्यावर प्रश्न उत्तरे आपण शोधूया, आणि याच्यावरील मी प्रश्न काढून प्रश्नसंग्रह तुम्हाला मी ग्रुपवर पाठवीन. ते मला सोडवून सॉल्व करून मला पाठवायचा आहे. आणि आपण हा भाग इथंच संपवूया. आपला पहिला युनिट संपलेला आहे. याच्यावरील प्रश्नसंग्रह मी तुम्हाला नंतर पाठवेन. इथेच थांबूया. धन्यवाद.